नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय की आता रम्या आणि वसुंधराने आणखीन मोठं कारस्थान केलेलं असतं. तर मित्रांनो, पार्टीत जे काही घडतं ती सगळी बातमी रील बनवून आता त्यांनी पत्रकारांना दिलेली असते. सोशल मीडियावर तिला व्हायरल केलेलं असतं. त्याचमुळे आता पत्रकार जे आहेत ते देशमुखांच्या घरी येऊन नको ते प्रश्न विचारत असतात आणि काहीही बोलत असतात. काव्य आणि नंदिनीबद्दल ते खूप वाईट बोलतात. तर दुसरीकडे आता यांनाही समजतं की आपली बातमी व्हायरल झाली आहे. काव्याला चांगलंच माहित असतं की हे सगळं कोण करत आहे. त्यामुळे ती पुन्हा देशमुखांच्या घरी येते. काव्य आता वसू आत्याशी बोलण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते. ती बघते लोकांची त्या दोघांची मस्त पार्टी सुरू आहे. काव्याला हे समजतं की हे सगळं करण्यामागे हे सगळे दोघीच होत्या. तर काव्य आता वसुंधराचा गळा दाबतच म्हणते की तुम्हाला मी अजिबात सोडणार नाही. तर रम्या म्हणते की आम्हाला सोडून नको, पहिले तुझा संसार वाचव. पार्थ आता लवकरच माझा होणार आहे असं रम्या म्हणते. तेव्हा काव्य आता त्या दोघींनाही ओपन चॅलेंज करते. ती म्हणते मी लवकरच पुन्हा पार्थला मिळवणार आहे आणि तुमच्या दोघींचं जे आहे ते नाकोर टिचून मी माझ्या पार्थ सोबत पुन्हा लग्न करणार आहे. तर मित्रांनो, आता काव्याने शब्द तर दिलाय, पण आता तो पूर्ण होईल का हे सगळंच पाहणं रंजक आहे.